आर्थिक वर्षाअखेरीला आर्थिक गणित जुळवताना कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समितीसह बँकांमध्ये धांदल सुरू आहे। 29, 30 आणि 31 मार्च या 3 दिवसांमध्ये शासकीय सुट्टी आहे। मात्र सलग 3 दिवसांच्या या सुट्टीच्या काळातही जिल्हा कोषागार कार्यालयाचं कामकाज मात्र सुरू राहणार आहे। आर्थिक वर्षाअखेरीमुळे 31 मार्चला शासकीय सुट्टी असली तरीही कार्यालयाचं कामकाज सुरूच राहणार असल्याचं जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी सांगितलं आहे। मार्च महिन्याच्या अखेरीस शासनाच्या अनेक विभागांकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जातो। बिलांची संख्याही प्रचंड असते आणि हा जो निधी शासनाकडून वितरित केला गेला आहे तो वेळेत सगळ्या कार्यालयांना दिला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्या अनुषंगाने मागच्या पूर्ण महिनाभरात आम्ही व्यवस्थित कामकाज करून सुट्ट्यांच्या दिवशी कामकाज करूनही काम नियंत्रणात ठेवलं आहे आणि इथून पुढेही जरी शासकीय सुट्ट्या दिसत असल्या शेवटच्या दिवसांमध्ये तरी त्या दिवशीही कार्यालय सुरू असणार आहे आणि व्यवस्थित सगळा निधी हा शासनाचा आहरित केला जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जिल्ह्यातील विकास कामांचा निधी संबंधित विभागांकडे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वर्ग व्हावा यासाठी 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत कोषागार कार्यालयाचं कामकाज सुरू राहणार आहे।